लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमधून मोठी बातमी समोर येते। गोदावरी नदीला यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठा पूर आलेला आहे आणि संध्याकाळनंतर नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता वर्तवली जाते। सध्या गंगापूर धरणातून सुमारे 13,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर पावसाच्या पाण्यासह होळकर पुलाजवळून सुमारे 24,000 क्युसेस प्रवाह वाहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। महत्त्वाचं म्हणजे 19,000 क्युसेस विसर्ग झाल्यास गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडते, त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे। रामकुंड परिसरात दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी पोहोचलेलं आहे। नदीचं रौद्र रूप पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे। नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यास सराफ बाजार परिसरामध्ये पाणी शिरण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी परिस्थितीवर प्रशासनाचं बारकाईने लक्ष असून सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्यात। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आणि नदीकाठच्या भागामध्ये जाणे टाळण्याचं आवाहन केलंय। मध्ये तिथे 3 गाव आहे ज्या ठिकाणी साधारणतः लो लाइंग एरियाज आहे। तिथे पण लोकांना शिफ्ट करण्यासाठी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तिथलं पोलीस प्रशासन, नाशिक ग्रामीण पोलीस, त्यासोबत तिथले स्थानिक महसूल प्रशासन, प्रांत अधिकारी आणि तहसीलदार, ते सगळेजण त्याला ऑलरेडी सूचना देऊन त्या गोष्टीवर ते लक्ष देत आहे। दिलासादायक गोष्ट ही आहे की आपल्याकडे म्हणजे 280 MCFT पाणी आपला गंगापूर धरणमध्ये अजून आपण घेऊ शकतो। इनकमिंग जो आहे ते म्हणजे व्हेरी केलेलं आहे, परंतु 1682 MCFT एवढा इनकमिंग गंगापूर धरणमध्ये राहिलेला आहे। परंतु धरण क्षेत्रमध्ये जो आपला कॅचमेंट एरिया असतो त्या धरणाचा, त्याच्यामध्ये आता दुपारी 3 वाजेपासून पाऊस कमी होण्याची शक्यता आहे। नाशिक शहर परिसरमध्ये पण पाऊस कमी झालेली आहे, हे आपण सगळे लोकांनी अनुभवलेलं आहे। या दोनों गोष्टीचा अगर लक्षात घेतला तो ये जो आपण धोकेचा इशारा आहे त्याला आपण बऱ्यापैकी मॅनेज करू शकतो। परंतु डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आपण दरवेळी यही प्रयत्न करतो की किमान जो काही आपल्याला म्हणजे अरेंजमेंट्स आपण करतो ते वर्स्ट सिनेरियोमध्ये करतो। नाशिक शहराच्या इतिहासामध्ये सर्वाधिक 62,000 क्युसेक्स पर्यंत पण पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि मागच्या 25 वर्षमध्ये 42,000 क्युसेक्स 2008 मध्ये आय थिंक 42,000 क्युसेक्स पर्यंत पण सोडण्यात आले। परंतु तेवढा चिंताजनक परिस्थिती अगर नसले तरी त्या ठिकाणी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे। मी सर्व लोकांना या ठिकाणी सन्माननीय महापौर मॅडम असतील, आदरणीय पोलीस आयुक्त महोदय असतील, विभागीय आयुक्त सर असतील, तर सर्वांनी विनंती केली आहे त्या भागमध्ये जो भाग फ्लड प्रोन एरियामध्ये येतो गोदावरीचे पात्रामध्ये आणि काही जो छोटे नदी आणि नाले आहेत त्याचे परिसरमध्ये, की आपण ताबडतोब तिथून इव्हॅक्युएट व्हा आणि ज्यापर्यंत धोका टळत नाही त्यापर्यंत आपण तिथून बाहेर राहावं। तो माझी सर्वांना विनंती राहील की आज ये जो धोकाचे इशारे आहेत ते साधारण 4:30-5 वाजेपासून सुरू होणार आहे आणि जो रात्री अगर पाऊस थांबला तो म्हणजे ते रात्री 3-4-5 तासमध्ये ते व्यवस्थित पाणी खाली जाईल। परंतु अगर पाऊस नाही थांबला तर ते राहणार आहे। हवामान खात्याचा अंदाज आहे की पाऊस आज दुपारी 3 वाजेपासून काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे, परंतु कुठल्याही प्रकारचे कुठल्याही व्यक्तींचा जीव धोक्यात येऊ नये म्हणून आपण विशेष दक्षता घेतोय। एक विशेष गोष्टी आहे की यामध्ये जो पाणीचा पात्र जो वाढला, कलचे डेटमध्ये गंगापूर धरण जो आहे ते अबाउट 75% होता, लेट रात्री ते 82% पर्यंत गेला आणि आता 15%नी सुमारे 15-16 तासमध्ये वाढलेला असं दिसून येत आहे। त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये कल 194 mm पाऊस एकच दिवसामध्ये 194 mm पाऊस त्र्यंबकेश्वर तालुक्यात पडला। ये झाला नाशिक परिसरचा विषय। त्याच्याशिवाय गिरणा नदी जो आहेत मालेगाव शहरामध्ये गिरणा नदी नदीचे पात्रावर आहे, तिथे 16 घरापासून लोकांना आपण शिफ्ट केलेलं आहे। त्याच्याशिवाय इगतपुरी तालुक्यामध्ये या सुरगाणा तालुक्यामध्ये काही ब्रिजेस जो आहे ते पाणी खाली गेलेलं आहे, त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करून त्या रस्त्याला बंद करण्यात आलं आहे। आत्ताच्या क्षणी अबाउट 7 रस्ते पाणी खाली असल्यामुळे बंद आहे, त्याच्यामध्ये मेजरली ते सुरगाणा तालुक्यामध्ये रस्ते बंद आहे। याच्याशिवाय कल वाऱ्यांची पण गती खूप जास्त होती, आपण नाशिक शहरामध्ये पण काही लोकांनी अनुभवलं असेल। परंतु त्र्यंबकेश्वर शहरमध्ये एक दुर्दैव घटना घडली ज्या ठिकाणी 8 पर्यटक जो यवतमाळ जिल्ह्याचे होते त्याच्यामध्ये
त्यांच्यावर एक खाजगी घरांचा जो पत्रा आहे ते त्यांच्यावर पडलं होतं. त्याच्यामध्ये 3 जण जखमी झाले. एक जण जरासा गंभीर जखमी होता. त्याला स्टेबलाइज करून ते आडे म्हणून होते त्याला आपले नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये शिफ्ट करण्यात आलं आणि त्यांचे योग्य वैद्यकीय उपचार त्या ठिकाणी चालू आहे. आणि त्याच्याशिवाय एक और याची माहिती मिळाली की आपले जो पोलीस कंट्रोल रूम आहे त्याच्यामध्ये 112 नंबरवर नाशिक शहर पोलीस कंट्रोलला एक फोन आला. त्या फोनमध्ये असं लक्षात आलं की ते काहीतरी ब्रिजवर एक गाडी अडकलेली आहे. ज्यावेळेला आपण त्यांचं ट्रेस केलं, रात्री 3 वाजताची गोष्ट आहे, तर ज्यावेळेला आपण ट्रेस केला तर ते गुजरातच्या हद्दीमध्ये ते निघालं, गुजरात वलसाड जिल्ह्यामध्ये. ताबडतोब आपलं जो डिझास्टर मॅनेजमेंटचे अधिकारी आहेत त्यांचे कंट्रोल रूम आहे त्यांनी वलसाडच्या जिल्हाचे जो आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधला आणि गुजरात आणि महाराष्ट्र SEOC जो स्टेट इमर्जन्सी कंट्रोल रूम आहे त्यांनी पण एकमेकांशी संपर्क साधून त्यांच्याबद्दल माहिती दिली. आणि माझ्या माहितीनुसार 45 लोक जो काही जण त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे होते त्या लोकांना तिथून रेस्क्यू करून आता औषध उपचारासाठी त्याला सुरतला शिफ्ट करण्यात आलं, वलसाडला शिफ्ट करण्यात आलं. तिथले जिल्हाधिकारींशी पण आपण संपर्कात आहे आणि कुठले म्हणजे चिंताची विषय त्यांनी व्यक्त केलेली नाही. याला सोडून कुठल्याही इतर प्रकारच्या धोकादायक परिस्थिती झाली नाही. जो आपला दगड कोसळण्यासारखे जो काही ठिकाण होते, त्रिंबक तालुका असेल या पेठ तालुक्यात असेल, त्या ठिकाणी विशेष खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. एक आश्रमशाळा आहे त्या ठिकाणी एक बिल्डिंग जो जरासा म्हणजे रिस्की झोनमध्ये आहे, म्हणजे धोकादायक अजिबात नाही, या कुठल्या प्रकारची चिंताची गरज नाही. त्या ठिकाणी आपल्या अधिकाऱ्यांची आज सकाळी भेट झाली परत आणि जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे अधिकारी पण ते तिथे त्यांच्या भेट पण झालेली आहे. तो त्या ठिकाणी फक्त एक ॲज एक्स्ट्रीम प्रिकॉशन म्हणून एक बिल्डिंगमधून काही विद्यार्थीला दुसऱ्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे, परंतु कुठलेही इतर चिंताजनक विषय नाही. बाकी काय गावामध्ये विशेष खबरदारी घेण्यासाठी स्थानिक प्रशासनाला आपण सूचना दिलेली आहे. पावसावर आपले जिल्ह्याचे RDC साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी एक पूर्ण कंट्रोल रूमचं स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि याच्यामध्ये पाऊस जास्त नसले तरी जो सतत पाऊस पडतो आणि त्या सतत पाऊस जो आहे ते काही ठिकाणी धोक्याची परिस्थिती विशेषतः नदीपात्रामध्ये आणि नाल्याच्या क्षेत्रामध्ये ते निर्माण करत आहे. त्या ठिकाणी इरिगेशन विभागांनी पण त्यांच्या पूर नियंत्रणासाठी एक विशेष कक्षची स्थापना केलेली आहे. दोनों ठिकाणी सन्माननीय विभागीय आयुक्त साहेबांनी भेट दिलं, होलकर ब्रिजनं पण सरांनी भेट दिलं आणि त्या ठिकाणी महानगरपालिका नाशिक पोलीस त्याला काही सूचना पण दिले, ज्यांच्या आधारावर आता कारवाई सुरू आहे. त्या ठिकाणी पाणीचं स्तर वाढलेलं आहे, जलस्तर वाढलेला आहे, याबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे. आपल्याकडे कश्यपी आणि गौतमी गोदावरी या 2 धरणामध्ये आपल्या गंगापूर धरणामध्ये पाणी येतो आहे. कश्यपी धरण आता 61% भरलेलं आहे आणि गौतमी गोदावरी जो आहे ते आता ऑलमोस्ट 97% भरलेलं आहे. ये जो गौतमी गोदावरी धरण आहे तिथून गंगापूर धरणकडे 3000 क्युसेक्स पाणी आपण सोडतो आहे. त्याच्याशिवाय काही फ्री कॅचमेंटमध्ये गंगापूर धरणमध्ये पाणी येत आहे. मागच्या 24 तासाचा अगर विचार केला तर 16 से 82 MCFT म्हणजे पाणी एवढं आपल्याकडे गौतमी म्हणजे गंगापूर धरणमध्ये आलेलं आहे. याच्यामध्ये अगर आपण म्हणजे नाशिककडे अगर आपण विचार केला तो आत्ता त्या ठिकाणी 12,600 क्युसेक्स पाणी त्याच्यामध्ये सोडण्यात येत आहे. नाशिक आणि गंगापूर धरणमध्ये जो पाणीचा प्रवाह आहे त्याला साधारणतः 5 तास वेळ लागतो. सकाळी 9:30 वाजता पाणी सोडणं सुरू करण्यात आलं होतं. पहिल्या टप्प्यामध्ये 3000 क्युसेक्स, त्याच्यानंतर 1,000 क्युसेक्सनी प्रत्येक 1 तास वाढवण्यात आला. आता 12,600 क्युसेक्सनी आपण मेंटेन करतो आहे आणि ते 12,600 क्युसेक्स जेवढं इनफ्लोईंग आहे त्याला तेवढं आउटफ्लोईंग आपण मेंटेन करतो आहे. कारण हे आहे की गंगापूर धरण जो आहे ते जवळपास 97%नी भरून गेलेलं आहे. आता फ्री कॅचमेंट जो आहे नाशिक आणि गंगापूर धरणाच्या परिसरमध्ये नाशिक शहरामध्ये विभिन्न नाला आणि छोटे नदीच्या माध्यमातून जो होलकर ब्रिजमध्ये जो पाणीचा लेवल येतो आहे ते अबाउट 11,000 म्हणजे ते अबाउट 6-7 क्युसेक्सनी आपल्याला दिसून येतो आहे. आणि या सगळ्याचा अगर विचार केला आत्ताच्या क्षणी म्हणजे 3 वाजताचा जो वेळ आहे त्याच्यामध्ये 17,390 एवढं म्हणजे क्युसेक्स पाणी होलकर ब्रिजमध्ये जात होता. आपला जो इशाराच्या पातळी आहे ते 13,045 क्युसेक्स आहे
आणि म्हणजे जो धोका पाटली आपण म्हणतो ते 19,079 क्युसेक्स म्हणजे ते धोका निर्माण होतो. 19,079 क्युसेक्स पेक्षा अगर पाणी वाढलं तर ते आपला जो सराफ बाजार आहे नाशिकमध्ये तिथून पाणी भरणं सुरू होतं आणि त्याच्यानंतर राम सेतू व इतर जो आपले तिकडे जो ब्रिजेस आहे ते पाणी खाली जातं. तर या गोष्टीच्या लक्षात घेता नाशिक महानगरपालिका, नाशिक शहर पोलीस आणि जो स्थानिक महसूल प्रशासन आहे तीनों विभागाचे विद्यमान आणि त्यांच्या अंतर्गत असलेले फायर डिपार्टमेंट असेल, आरोग्य विभाग असेल, जो आपला धोकादायक लो लाईंग एरियाज आहे ते काही झोपडपट्टीचा भाग असेल या रामकुंड परिसराचा सराफ बाजार असेल त्या ठिकाणी ते पाणीच्या म्हणजे याचा अंदाज घेता त्या ठिकाणी लोकांना शिफ्ट करण्याचे काम ते करत आहे. ये जो 12,600 क्युसेक्स पाणी जो आता 2 वाजता सोडण्यात आला होता ते साधारणतः 6-6:30 वाजता के आसपास म्हणजे होलकर ब्रिजपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. 11,400 एवढा फ्री कॅचमेंटमध्ये पाणी होता. तो या दोनोंला अगर आपण मॅच केला तर ऑलमोस्ट 24,000 क्युसेक्सनी पाणी त्या ठिकाणी येणार आहे आणि धोक्याची पातळी 19,079 क्युसेक्स आहे. तो याच्यामुळे ऑलमोस्ट 3 म्हणजे वैसे 1 फुटाच्या हेड त्या ठिकाणी येणं अपेक्षित आहे, परंतु आपण खबरदारी म्हणून 3 से 4 फूट पर्यंतच्या जेवढे बिल्डिंग्स, अपार्टमेंट्स, हाऊसिंग सोसायटीज, बाजार आहे त्या सगळ्याला बंद करून तिथून आपण लोकांना शिफ्ट करण्याचे सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.